सुनंदा IVFमध्ये झालेली एक इंटरेस्टिंग केस मी तुमच्याशी शेअर करत आहे. ही मुलगी 18 वर्षाची आहे, 18 वर्ष पूर्ण झालेली आहे. पण दुर्दैवाने गेल्या 6 महिन्यापासून ती आजारी होती आणि तिचं निदान हे ॲक्च्युली एक ब्लडचा कॅन्सर, ज्याला नॉन हॉजकिन्स लिम्फोमा म्हणतात, असं डायग्नोसिस झालं. अर्थात नॉन हॉजकिन्स लिम्फोमाची तुम्ही किमोथेरपी किंवा ट्रीटमेंट दिलं ते पूर्णपणे आजार सेटल होतो आणि छान आयुष्य पुढे मिळतं. पण दुर्दैवाने ही किमोथेरपी घेत असताना तुमचं एग तयार व्हायची क्षमता पूर्णपणे निघून जाण्याची धोका असतो. म्हणून तिचे आई वडील माझ्याकडे हिला घेऊन आले. आम्ही एक्झामिन केलं आणि म्हणालो की यस, तुम्ही किमोथेरपी घेणार असाल तर असं होण्याची शक्यता आहे. तर ते म्हणाले पुढे लग्न झाल्यावर बाळ वगैरे होण्याची अडचण होईल, तर आपण त्यांचे एग्स प्रिझर्व करून ठेवू शकतो. तर वी ॲग्रीड, आम्ही होकार दिला. तिचे काही बेसिक टेस्ट केले. आम्हाला कळलं की तिचं 18 वर्षाची असल्यामुळे तिचं ओव्हेरियन रिझर्व, बाकी हॉर्मोन पॅरामीटर्स चांगले होते. मेडिकली ती एकदमच फिट होती. अजून कुठला ऑर्गन डॅमेज काही नव्हते. आणि त्यांच्या कॅन्सर स्पेशालिस्टची, हिमॅटॉलॉजिस्टची सगळ्यांची चर्चा करून तिची ॲनेस्थेशियाची सुरक्षितता बघून मग आम्ही तिला एक शॉर्ट टर्म ट्रीटमेंट 10 दिवसाची दिली. त्याच्यानंतर तिचे एग्स तयार झाले. ते एग्ज आम्ही बाहेर घेतले आणि तिचे ऑलमोस्ट आम्हाला 9 एग्ज मिळाले. ते सगळे एग्ज आम्ही स्टोअर करून ठेवलेले आहेत. आता ती किमोथेरपी चालू करेल. आता किमोथेरपी चालू केल्यावर जरी त्यांचे एग रिझर्व निघाला, कमी झाला, तरी तिचे 9 एग्स एक राईट एजला आपल्याकडे स्टोअर आहेत. वेनेवर शी गेट्स मॅरिड, की तिचे 26-27 जेव्हा तिचं लग्न होईल तेव्हा ती परत आमच्याकडे येऊ शकते आणि हे एग्सने तिला स्वतःचं बाळ मिळू शकतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो की ह्या सगळ्या प्रोसिजर करायला तिला फक्त 70,000 रुपये खर्च आला. आणि सुनंदा IVF ह्याच्यामध्ये हे कॉस्ट टू कॉस्ट ट्रीटमेंट करून देतं. ह्याच्यामध्ये कुठलंही स्टोरेजचे चार्जेस त्या क्लायंटकडून घेतले जात नाही. हे आमच्या फाउंडेशनची चॅरिटी आहे की जे कॅन्सर सफरिंग पेशंट असतात त्यांचे एग्स किंवा स्पर्म जर त्यांनी आमच्याकडे ठेवले तर ते ठेवण्याचे किती का वर्ष ठेवणार, 4 वर्ष, 10 वर्ष, ते स्टोरेजचे पैसे त्यांच्याकडून आम्ही घेत नाही. कारण ते आधीच खूप त्रासलेले असतात, त्यांच्यावर इकॉनॉमिक बर्डन असतं, खूप समोर खर्च उभे असतात. अशावेळी हा एक वेगळा मार्ग त्यांना अवलंबायचा पुढच्या सिक्युरिटी करता, त्याच्यात अजून खर्चाची भर घालणं आम्हाला योग्य वाटत नाही. तर तुम्हाला ह्याच्याकरता अधिक जाणून घ्यायचं असेल किंवा तुम्ही कॅन्सर स्पेशलिस्ट असाल आणि तुम्हाला तुमच्या क्लायंटना हे ॲडवाईज करायचं असेल तर प्लीज आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि ह्या चॅरिटीचा भरपूर फायदा करून घ्या. थँक्यू.